पुण्याच्या पीएमपीएल रातराणीला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। पीएमपीएलची 1 कोटींची कमाई झाली आहे। पीएमपीएल कडून आता नव्या मार्गावर आता आणखी बस सुरू करणार असल्याची माहिती आता समोर येते। पीएमपीएलची 1 कोटींची कमाई झाल्याची माहिती सध्या समोर येते। रातराणीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे आता या ठिकाणी पीएमपीएलची कोटींची कमाई झालेली आहे। पीएमपीएल कडून आता नव्या मार्गावर आणखी बस सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे। पीएमपीएल रातराणीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद देण्यात येतो, उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो, त्यामुळे आता कोटींची कमाई झाल्याची माहिती समोर येत आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांसाठी खरं तर ही बस सेवा राबवण्यात येत होती, जिचं नाव रातराणी हे ठेवण्यात आलेलं होतं आणि या बसच्या प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आणि चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर 1 वर्षभरामध्ये या बसच्या उपक्रमातून जवळपास 1 कोटी रुपयांची कमाई आहे ती पीएमपीएमएलला मिळालेली आहे। एकूण 6 मार्गांवर ही रातराणीची बस आहे ती धावते आणि त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळते आणि आता आणखीन काही मार्गावर ही बस सेवा वाढवावी अशी सुद्धा मागणी आहे, ती सुद्धा प्रवाशांकडून वारंवार केली जात होती आणि आता आपण पाहतोय की जवळपास 1 कोटी रुपयांचं उत्पन्न आहे ते फक्त रात्री जे प्रवासी असतात ज्यांना त्यांच्या इच्छितस्थळी जायचं असतं अशासाठी ही बस सेवा राबवण्यात येते, जिचं उत्पन्न जवळपास 1 वर्षामध्ये 1 कोटींच्या घरात गेल्याचं पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।